देवेंद्र फडणवीसांनी जसं ओबीसीचा छगन भुजबळ आणि बाकीचे नेते विरोधात घातले, तसंच मराठ्यांच्या अंगावरती त्यांना घालायचे जातं असं त्यांचं ते शब्द त्यांचे आहेत. कारण काय आता त्यांचं कोणचं काय म्हणलं आहे, मला कोणचा अली जिल्हा का काय म्हणलं आहे ते मला नाही माहिती. आता यांचे शब्द कोणाचे आहेत? आता हे चपला व्हायला लागलेत फडणवीस साहेबाचे, त्यामुळे यांच्यावरती बोलून काय उपयोग नाही आणि अर्थही नाही. मराठ्यांनी त्यांच्यासाठी शक्ती किंवा मी घालायची गरज नाही, शब्द व्हायला घालायची गरज पण नाही. सन्मान करतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा. पुन्हा पुन्हा तेच सांगतो. नसता मग आता मराठ्यांचा नाविलाज आहे, उत्तर तर द्यावंच लागणार आहेत आम्हाला. आम्ही तुमचा सन्मान करतो, तुम्ही जर बोलतच राहणार असले फडणवीसांचं ऐकून तर समाजाचा नाविलाज होणार, कारण समाजाला टिकलेला नाही. शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावरती किंवा आमच्या गोरगरिबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ नका. साहेब, राज ठाकरेंनी काल विधान केलं होतं की जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण खेळतायत. आपलं काय मत आहे या त्यांच्या? त्याला जोडून विचारतो की भविष्यात दंगली होण्याची शक्यता याच्यावरून वर्तवली त्यांनी. नाही, त्यांनी वर्तवले मग थोडंच होत असते. त्यांना समजा ते गाड्या फोडणं हे करणं हे म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर थोडंच विचारानं राज्य चालत असतं, असं नसतं ना. शेवटी इथं राज्य हे सगळ्या जनतेचं, सगळ्या जाती धर्माचं आहे. इथं शांतता राहिली पाहिजे, सगळ्यांची इच्छा आहे आणि शांतताच राहणार आहे. दंगली होणार नाहीत आणि काही त्यांचा जो दुसरा राजकारणाचा मुद्दा आहे त्याच्यावर तर आम्ही सहमतच नाही. कारण आम्हाला कोणी पण कोणत्या पक्षाचं आहे कोणाचं आहे असं म्हणलं जातं. पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी दर दिवस सांगतो आहे की आपलं आंदोलन राज्यात कुठं सुरू नाही. कोणाला आडू पण नका आणि कोणचं आंदोलन पण करू नका. मराठ्यात खूप दम आहे हो जाब विचारण्याची. मराठ्यांना जर ठरवलं जाब विचारायचं तर मुंबईत जाऊन विचारू शकतात मराठी, एवढी ताकद मराठ्यात आहे. त्यामुळे सध्या आंदोलनं नाहीत, विनाकारण ते त्यांना बळ मिळाल्यासारखं होतं. काल महाराष्ट्र म्हणला की मुंबईमध्ये जावं लागेल. जर तुम्ही लोकांचा कौल पण काल विचारत होता की जायचं का, अशा पद्धतीने तुम्ही विचारत होता. नेमका काय तुमच्या डोक्यात आहे? मुंबईला तुम्ही जाणार आहे का? नाही, डोक्यात काय नाही. जे बोलतो ते स्पष्ट मीडियाच्या बांधवासमोर बोलतो आणि मीडियाच्या बांधवांनी इतका विश्वास मी दुसऱ्यावर ठेवत पण नाही. मला काही बोलायचं असलं, सरकारशी बोलायचं असलं, कोणाशी बोलायचं असलं तर मीडियाशिवाय मी बोलतच नाही. ते पारदर्शक माझ्या कामाला आलं, माझ्या समाजाच्या पण कामाला आलेलं आहे. त्यामुळं कारण काही नाही. पण हे देणार नसले मुंबई आमची आहे ना, आम्ही का जाऊ नये का मुंबई? सगळी दुनिया जाते ना, आम्ही एकट्याने जायचं नाही का? एकदा पोराला चक्कर मारायची असेल तर मारायची, एकदा आरक्षणासाठी मारू शकते. पण राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे म्हणतायत. आर्थिक निकषावर आरक्षण हवं असं पण त्यांना गरज नाही, बाकीच्यांना आहे ना. आता काय असतं, राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे. जे त्यांना वैभव मिळालं गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळालेलं आहे आणि श्रीमंताला येशीत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही कळणार. ही जर गोरगरीब जनतेला बसलेली, त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा, विद्यार्थ्यांना विचारा तुला आरक्षणाची गरज आहे का? ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा. तुमचं प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण नका. साहेब, उद्धव ठाकरेंच्या गाडीवर काल राज ठाकरेंच्या गाडीवर काल सुपाऱ्या टाकल्या. त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की ते शिवसैनिक नव्हते तर ते मराठा आंदोलक होते आणि त्यांचा तो रोष होता. काय आहे ते कोण होते मी पण नाही बघितले, पण मी एवढंच सांगतो की राज्यात आंदोलनं सुरू नाही आहेत मराठ्यांचे कुठंच. विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घेतल्यासारखं ते अभियान सुरू केलं, षड्यंत्र त्याच्यात सामील होऊन विनाकारण रॅल्या काढणं, पुढं यात्रा काढणं, कुठं जाब विचारणं हे कामं बंद करावं. कारण समाजात ताकद आहे ना जाब विचारण्याची. मुंबईत जाऊन विचारू शकतो ना, असं थोडंच आहे की समाज विचारू शकत नाही म्हणून तुम्ही विचारायला चालला. आंदोलनच नाही, विनाकारण त्यांना गालबोट लावायचं आंदोलनाला. त्यांचं ऐकून कोणत्याच मराठा समाजानं आंदोलन करू नये ही इच्छा आहे. शेवटी निर्णय त्यांचा आहे. समाज जितके दिवस सहन करत तितके दिवस करत, त्यांचंही ऐकणार नाही. मग समाज आंदोलन नको म्हणतो हे जाणून बुजून करणार असले तर समाजाच्या समोर त्यांनाही जायचं आहे. मग आर्थिक निकषाच्या अनुषंगानं मगाशी आपलं बोलणं आलं होतं, माझा एक प्रश्न आला. आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका छत्रपती उदयनराजेंची सुद्धा आहे. ते अनेक वेळा बोललेले आहेत. तुम्ही त्यांना भेटलात ज्यावेळेला पाठिंबा आला त्यावेळेला नेमकी काय तुमची चर्चा झाली होती? आर्थिक निकषाच्या अनुषंगाने झाली होती का? पहिल्या दिवसापासून आमची ओबीसीतून मागणी, पहिल्या दिवसापासून, आजच नाही. 83 क्रमांकाला कुणबी आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. आमचा व्यवसाय एक, हे व्यवसायाच्या आधारावर आरक्षण या राज्यात देशात दिलं गेलेलं आहे.
त्यामुळे आम्ही ओबीसीत आमची मागणी आर्थिक निकष पिकष काय नाही आहे आणि असण्याचं काही कारण पण नाही. काही कारण पण नाही ना. ही करून नवीनच कुठून आम्ही मागणी घेणार? जे होणारच नाही आहे त्याच्यात कसं काय पडणार आम्ही? आमचा हक्काचं आहे ना. पण ज्यांना कोणाला आर्थिक निकषावर द्यायचं आहे, कुठल्या दुसऱ्या समुदायाला एखाद्या, त्यांना तुम्हाला आम्हाला माहीत नाही द्यायचं आहे का नाही. परंतु माझा सरळ या प्रश्न असा आहे सरळ की मराठा पूर्वीपासून ओबीसी दे, त्याला आर्थिक निकषाकडे जाण्याची गरजच नाही. उदाहरणार्थ मला अगोदर 85,000 नोंदी सापडल्यात असं कळालं होतं. 1,30,000 नुसत्या सातारा जिल्ह्यात नोंदी सापडल्या. मग आम्ही ओबीसीतच येत ना. बळच कशाला जायचं दुसरीकडं? म्हणजे आमची इथं जमीन असून आम्ही विनाकारण तिकडं नाशिककडं कशामुळे घ्यायची? 7-12 इथला गट नंबर इथला आणि तुम्ही आम्हाला म्हणता तुमची जमीन इथं नाही आहे, साताऱ्यात नाही, तिकडं नाशिकला आहे. आम्ही कधी येऊन जाऊन करायची आम्ही ती जमीन? ऑलरेडी आम्ही ओबीसी देत, आम्हाला कशाला तिकडे ढकलताय विनाकारण? अजित पवारांचं विधान आहे साहेब. अजित पवारांनी काल IBN लोकमतला मुलाखत दिली, त्यामध्ये म्हटलंय की राजकीय दृष्ट्या आमची अडचण होत नसल्यामुळे आम्ही बोलत नाहीये, आम्ही आरक्षणावर तोडगा काढू. मग आम्ही काढाच म्हणतो. 11 महिने झाले, 11.5 महिने झाले, तुम्ही तोडगा काढू म्हणता, आम्ही तोडगाच काढा म्हणतो. तोडगा निघा नाही, गुतलंय कोणापाशी? आमच्यात आता सत्ता नाही, तुमच्याच आहे. गुतलंय नेमकं कोणापाशी ते तरी सांगा म्हणा. नाही आरक्षण द्यायचं ना, कोण देऊन द्या ना, ते तरी एकदा सांगून टाका समाजाला. नसतं सगळे जाणार आहेत मग यावेळेस. तुम्ही सगळीकडे उमेदवार देणार आहात, 288 ठिकाणी उमेदवार देणार आहात तुमच्यासाठी. छत्रपती शिवेंद्रराजेंच्या विरोधात उमेदवार देणार का साताऱ्यात? हो, काय प्रश्न विचारला. राजगादी आहे ना, असं काय करतो. बरं, विधानसभेला तुम्ही 113 आमदार पाडणार असं एक काल विधान केलंय. नेमके हे आमदार कुठले आणि काय? ते आत्ताच ओपन केल्यावर खेळ पांगेत आणि तुम्ही टायमाला 29ला सांगतो मी कोण कोण आहेत काय काय. दादा 29 तारखेचा तुमचा जो निर्णायक सभा होणार आहे किंवा तुम्ही आंतरवालीला सगळ्यांना आव्हान करताय, या सगळ्या म्हणजे तुमच्या निर्णयानंतर या सगळ्या विरोधकांनी एकदम तुटून पडण्याचं किंवा हा कार्यक्रम सक्सेस होऊ नये अशा अनुषंगाने हे सातत्याने टीका चालू केल्यात असं तुम्हाला वाटतं? शेवटी आता काय असतं, एखादी गोष्ट खोटी आहे आणि ती जर लपवायची असली तर भांडणंच करावी लागते. मग मराठ्यांना आता आरक्षण देऊ म्हणलेत आणि द्यायचं नाही म्हणले, आता द्यायचं नाही, मग भांडणंच करावी लागणार. त्यामुळे त्यांनी हे सगळं अभियान सुरू केलं. षडयंत्र सापळा माझ्या विरोधात रचला आहे की मला उघडं पाडायचं आहे त्यांना. मला गोरगरिबांचं मी काम करतो आहे करू द्यायचं नाही आहे त्यांना. कारण ह्या ज्या नोंदी निघाल्यात ह्या 70-75 वर्षात कधीच निघत नव्हत्या. ओबीसीत मराठा जाईन असं कोणाला वाटत नव्हतं आणि जायला लागलं आहे. मग आता शेवटी ते देणार नाहीत म्हणल्यावर आम्हाला आमच्या भूमिकेवर यावं लागते. आणि त्यांनी तर आता आमच्या समोरून अभियान सुरू केलं आहे, षडयंत्र सुरू केलं आहे आणि हे समाजाला कळतं आहे. कारण मी काय वाईट नाही करत, मी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढतो. त्यांना करायचा त्यांचा पक्ष आणि नेता मोठा, काही मराठ्यांच्या लोकांनासुद्धा म्हणजे नेत्यांनासुद्धा, आणि मला करायचा आहे माझा समाज आणि समाजाचे मुलं मोठी. त्यामुळं मी संघर्ष समाजासाठी करतो आहे आणि ते पक्षासाठी करायला लागले आणि हे समाजाच्या लक्षात आले. आता भाजपमधल्यासुद्धा सर्वसामान्य मराठ्यांना असं वाटायला लागले आता गावखेड्यात की आपण याला इतके दिवस मोठं केलं ह्या आमदाराला मंत्र्याला आणि हे आज आपल्या विरोधात बोलायले. तुम्ही लोकांवर किती दबाव आणला आणि रॅलीला कोणी किती कमी आले आणि जास्त आली याच्यापेक्षा लोकांचे मनं तुम्ही अगोदर विचारून घ्या. आणि शक्यतो मीडियाच्या बांधवांना मनं माहीत आहेत लोकांची सध्याची मनस्थिती काय. लोकांना वाटतं हे आमच्या लेकरांसाठी लढतंय आणि याला विरोध करायला लागले ना, तुम्ही किती दबाव आणा, मराठी कार्यक्रम यावेळेस दाखवणार. कारण पक्षाकडून नेत्याकडून उभा राहण्यापेक्षा स्वतःच्या मुलाच्या आणि जातीच्या बाजूनं उभा राहणं हे समाजाला आता गरजेचं वाटायला लागलं आणि तेच आता होणार. शरद पवार उद्धव ठाकरेंचे फोन येतात का तुम्हाला? देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला परवा आली होती या ठिकाणी, तर त्यांनी असं म्हटलंय की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही, कर्तृत्ववान व्यक्तींनाच लक्षात ठेवतो. थेट रोग आपल्याकडे होता का ना, आपलं काय मत आहे याच्यात? माझं नाव घेतलं, नाव नाही घेतलं, ते स्ट्रोक चुकायला लागले. बरं, तुम्ही काल भाषणात का आमदारावर टीका केली, कोण आहेत आमदार ते? साताऱ्यातल्या एका आमदारावर टीका केली तुम्ही काल भाषणात. सगळे मलाच माहीत नाही, मला कोणीतरी सांगितलं, कोणतरी आमदार म्हणला ना ते काय रद्द करतो म्हणे, तुझा अर्ज रद्द करतो, लाडकी बहिणीचा काहीतरी होतं ना ते, म्हणजे हिनवल्यासारखं मराठ्याला. काल महेश शिंदेंनी
तुमच्या टीका केली. नाव तर माहिती आहे ना तुम्हाला, मला पटकून सांगून टाकायचं मी एकाच पण नाव घेतलं असतं ना लगेच. कारण महेश शिंदे तुमच्या टीका केली. 30 वर्ष झोपला होता का तुम्ही? बारामतीकरांचं सरकार होतं त्यावेळेस 30 वर्ष तुम्ही झोपला होता का? त्यांची टी व्ही जळलेली असेल त्या टायमाला, त्यांना माहीत नसतं. 6 पिंपळगावचं आंदोलन सुरू होतं तेव्हा कोणाची सत्ता होती? उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांची फजिती नाही केली इतकी त्यांची केलेली. यांना काय बघा राजकारण सुचत आहे, यांना ना पक्ष मोठा वाटतो, जात मोठी नाही वाटत. पण जेव्हा पडतेल ना तेव्हा जातीची किंमत कळते, तवर नाही कळत. आमच्याकडं तसंच होत होतं, तसं तुमच्याकडे बी केलं आहे आम्ही, असं नाही. सगळा मराठाच एक आहे, पण आता जास्त पेटला. दमदारा म्हणा तुम्ही, जितकं मराठ्यांच्या मागं लागता तितका त्रास होणार तुम्हाला. साहेब, नारायण राणेंनी एक विधान केलं होतं की मनोज जरांगे एवढे मोठे नाही आहेत की भाजपला त्यांच्यासाठी एक वेगळं अभियान राबवावं लागेल. आणि मग झोपानात कमून म्हणा सगळे, झोपानात कमून मग दिल्लीला पळतच कशाला? आणि मी कधी मोठा म्हणलोय स्वतःला? एक दिवस दाखवा म्हणा त्यांना तर दादा म्हणतोय सन्मानाने मी, तरी ते देवेंद्र फडणवीसचा कासरा हातात घेतला देणी. मी पण कधी म्हणलोय की मी मोठा आहे? मी मोठा जर मानला असता स्वतःला, एवढी पब्लिक जाऊ दे आता मीडियाच्या मागं सांगतोच, कारण तुमचं मग जमतं पहिल्यापासून, त्याच्यामुळे पोटात ठुतं नाही मी काही. एवढी मोठी पब्लिक मागं असली ना असते ना, माझ्याकडे दुसरं असताना आता पण ठोकाठोकी सुरू केली असते. मी इतकं संयमानं घेतो आहे की अतिसंयमानं. मी आत्ताही जमिनीवरच वागतो. पाय मी मस्तीत येऊ दिले नाहीत माझे. एवढी पब्लिक म्हणल्यावर मी असं तसं किंवा अमुक करल, मीच आता अमुक झालो, अजिबात नाही. मी जमिनीवरच आहे. मी आहे तसंच राहतो, आहे तसंच खातो, आहे तितकंच प्रेम समाजावरती करतो, समाजही माझ्यावरती करतो. मला मस्तीत मी जगतच नाही. त्यामुळे मी कधीच म्हणलो ना मी मोठा आहे. पण आता सगळं सरकार आणि विरोधी पक्ष मग माग कम लागला. आता बघा, फडणवीस साहेबांनी त्या येवल्याच्या त्या मुकादमाच्या माध्यमातून बरेच जण एकत्र केले, ते विरोधात लावले. दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी ती एक टोळी तयार केली. आणखीन 2-3 त्याला जोडलेत त्यांनी, आणखीन ओपन नाही झाले म्हणून नाव नाही घेत मी त्यांचं. त्यांनी मराठ्यांच्या संघटना फोडायला सुरू केल्या, मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी समन्वय काही फोडायला सुरुवात केली. आणि मग ते प्रेस घेणार, आमच्या जवळच्या आसपासची फोडायची पत्रकार परिषदा घ्यायला लावायची. 4थं सुरू केलं त्यांनी. आता राणेसाहेब उठवलेत नवीन त्यांनी. हे काय नाही ना, आम्ही गरीब मराठी मोठे नाहीत ना, कशाला बोलता आमच्यावर? झोपा ना घरी, 5-5 गोदाडे एका आणा नव्या आणि खुशाल पडा ना. कशाला आमच्या मागं लागा गरीबाच्या? मग काही गरज नाही ना, काहीच गरज नाही. आम्ही आमचं लढतो. त्यांना सगळ्याला कळून चुकलं. लोकसभेला गेला कार्यक्रम तेव्हा तो नुसतं पाडा म्हणलो होतो, नाव घेतलं नव्हतं भाऊ. मी असा गरीब आहे, शेतकऱ्याचा सामान्य पोरग आहे, मी साधा माणूस आहे म्हणून समाजाने विश्वास ठेवला आहे. तरी पाडा म्हणलेलं त्यांना कळलं आहे काय करायचं. आणि आता नाव घेतल्यावर 113 आमदार काल पाडणार असं म्हटलं तुम्ही. ते नेमके 113 आमदार जर पडले तर ते नवीन येणारे 113 आमदार नेमके कुठल्या पक्ष? आमचे असतील ना. हा तुम्ही काल ते पण म्हणता आमचा पक्ष म्हणजे पक्ष नाही, पक्ष काढत नाहीत आम्ही. पहिली सुरुवात आहे राव आमची. एक तर आम्हाला मेळ लागाना काय, आमच्याकडे उमेदवार झालेत लई. माझ्याकडे 16 आहेत उमेदवार, माझ्या आजूबाजूशी 150. लय अवघड खेळी आमचं. पहिली सुरुवात आहे, आमचं जरा जोडून. पण यांची फजिती आम्ही करणार. राजकीय भूमिका घेतल्यानंतर हा प्रश्न आहे पहिल्यापासूनच. मग पहिले कुठं राजकीय भूमिका घेतली होती आम्ही? 29 ऑगस्टला बसलो, 3ऱ्याच दिवशी आम्हाला दुपटून काढलं. इतकं हाणलं पोलिसांनी. देवेंद्र फडणवीसने म्हणलं हाना त्यांना, हाणायला लावलं. तेव्हा कोण राजकीय भूमिका होती आमची? नाही. SIT त्याच्यानंतर 4 महिन्यानं लावली. कोणची राजकीय भूमिका होती आमची त्यावेळेस? नव्हतीच. यांना करमत नाही. आळी यांची मोठी टोकरी ती. आता बघा त्यांना कसा उपचार करतो आम्ही त्यांच्या या विधानसभेत. साहेब, पण तुम्ही राजकीय भूमिका घेतल्यामुळं सरकारला आता धडकी भरली आहे का पुढचं भवितव्य बघून? विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वाटत लावणार मी याची. 100% वाट लावणार. माझा समाजसुद्धा वाट लावणार. तुम्ही दबाव जरी आणला, यांच्याकडं शिक्षक जरी असले, त्यांच्या शाळा कार्यक्रम इनडायरेक्टली याचा फायदा महाविकास आघाडीला होतो किंवा एखादा त्यांच्याकडे व्यावसायिक बी असला यांचा कार्यक्रम लावला. नोकरदार वर्गसुद्धा त्यांच्याकडून राहील, पण ह्यावेळेस कार्यक्रम लावला. शेतकऱ्याचा तर विषय सांगू नका. ते तर लेकराच्या आणि जातीच्याच बाजूने आहेत. मतदानच विरोधात करणारे सगळे. त्यामुळं आता आम्ही मुंबईत बघतो
महाराष्ट्रातून किती लोक गेलेले, मुंबईत निवडून येते का पाडापाडी, आम्हाला आता थोडी थोडी माहिती मिळत चालली. कारण आम्ही गप्पा मारत नाही, मी कालही भाषणात सांगितलं, जिकडं आपल्याच्याने काय होत नाही ना तिकडं बळच आव नाही आणायचं, हे होईन ते होईन. कारण मुंबईत काय आपल्याला भरासा वाटत नाही. पण आता तुमच्यासारखे 4 जण सांगणारे असते, जसं की मी ते गलमबट्टी का काय कोणतं धरण आहे ते हिची तर हातभर नाव ठेवते कामान धामाची ते, त्या धरणाच्या टायमाला नुसतं बोललो येतला जरा खाली सारखा लागत या धरणाला, लगेच जेलतात नाही माझ्याकडे. ते म्हणले असं केलं का असं होतं, आणि तिकडून पण लगेच इकडं निघत. हां म्हणजे मला मी काय बोललो मला आधीच सांगत येत. मी म्हणलं मुंबईत जरा आपला जुळाचा अंदाज नाही की लगेच तिकडचे गठ्ठेच घेऊन आले. ते म्हणले इकडे इतके लोक आले त्या मतदारसंघात तेवढे, म्हणलं जुळत आहेत पाडापाडीला. म्हणजे महाराष्ट्रातले तिकडे गोरगरीब गेले ते निवडून आले तर शिटं पाडू शकते. मुंबई बी अडचणीत आणणार मग आम्ही 100%. आता राहिला कोकण, थोडं थांबा मला. सरकारची चर्चा करणार. काल तुम्ही शिवेंद्रराजेंची भेट घेतली, तुम्हाला विचारपूस करायला आली होती. मात्र शिवेंद्रराजे असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांनी मला सांगितलं तुम्ही सरकारची मध्यस्थी करायला तयार आहे. सांगू, आम्हाला काय समाजाचं कल्याण करायचं आहे 100%. मी आता फोनवरती बोलणार पण आहे त्यांना जाताना, आता त्यावेळेसच सांगू काय त्याला. मी काय म्हणतो बाबा आम्हाला कुणी आरक्षण द्या, मी आजच नाही म्हणत, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. आम्ही आता पाठीमागं बी आंतरवालीतून 5-7 आले होते, ते आता 25 आमदाराची त्यांची टीम बनवून ते देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जाणार होते. त्यातले 4 गेले होते चर्चेला, आणखीन माघारीच नाही आले. आमचं म्हणणं काय होतं त्यांच्याजवळ की आम्हाला राजकारणात नाही जायचं, राजकारण हा आमचा मुद्दा नाही आहे, आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला काही देणं घेणं नाही, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन असते. ज्यावेळेस तुम्ही 13% दिलं होतं त्यावेळेस 106 आमदार मराठ्यांनी उपकार फेडला ताबडतोब दिले होते. आम्हाला नाही गरज त्या राजकारणाची, पण तुम्ही ऐकत नसाल तर आमच्यावर पर्याय नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाला जाऊन समजून सांगा, असं त्या 4ही आमदाराला आम्ही सांगितलं होतं. ते आणखीन वापसच नाही आले. समजून सांगितलं की ते तिकडंच गुतलेत, कोणाला माहिती तिकीट, ते म्हणले का पण तिकीट देत नाही तुला माघारी जाऊन, त्यामुळे ते तिकडंच गुतून पडलं दिसतंय. आम्ही राजांना सांगतो तुम्ही मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला आरक्षण द्या. मात्र 29 आत ही निर्णय गरजेचा आहे, त्याच्यानंतर आम्ही मग ऐकणार नाहीत. कारण आमचं डिसिजन झाल्यावर समाजाचं वाटोळं नाही ना होऊन देऊ शकत मी. डॉक्टरांनी तुम्हाला 24 तास विश्रांती घ्यायला, पुढचं नियोजन कसं असणार आहे, थांबणार आहे का काय? नाही, मी लगेच आता पुण्याकडे निघालो आहे. मी विचार नाही करत माझ्या शरीराचा, माझ्यासाठी समाज मोठा आहे. आरक्षणाचा ही अंतिम टप्पा आहे. आरक्षण मिळू शकतं, समाजाचं लेकराचं आयुष्याचं कल्याण होऊ शकतं. माझ्या शरीराचं बघत बसतो आणि लेकरांचं वाटोळं करतो. आता भरती आहेत, ग्राउंड आहेत, ॲडमिशन आहेत, हे कोटाण्यात त्यांना फायदे होणार आहेत. आणि या वेळेला मी झोपून राहतो म्हणजे समाजाच्या लेकराचं वाटोळं, काय अर्थ आहे त्या झोपण्याला? आणि माझ्या लढण्याला तरी काय किंमत आहे? त्यामुळं शरीराची पर्वा मी करत नाही. माझ्या मायबाप समाजाला ते माहीत झाले. मी आजारी असूनसुद्धा समाजाच्या लढ्यात उभा आहे. त्यामुळं समाजसुद्धा घरी न थांबता रस्त्यावरती येतो. चल, धन्यवाद दादा. प्रकाश आंबेडकरांनी मध्यंतरी आरक्षण बचाव रॅली काढली होती, तर त्याच्या संदर्भात तुमचं काय मत? त्यांचा मी प्रत्येक वेळेस बोलून सांगतो की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर केलेला आहे, करणार पण आहे. फक्त जनभावना लोकांची ही आपल्या सातारा राजधानीतून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना आमच्या सामान्य जनतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. सामान्य गरजवंत मराठ्यांना वाटतं, गावखेड्यातल्या वंचितांना वाटतं, मुस्लिमांना वाटतं, गोरगरीब दलित बलुतेदारांना वाटतं की ही गरिबाची लाट, आताच गरिबाची काहीतरी सत्ता येऊ शकते, गरिबांना फायदा होऊ शकतो, सर्वसामान्याच्या लाटेत सर्वसामान्याला न्याय मिळू शकतो. आता एका बाजूनं राहिलं पाहिजे, ही सामान्याची भावना आहे. शेवटी निर्णय त्यांचा आहे, त्यांनी काय करायचं त्यांचं आहे. परंतु गरजवंताला आणि गरजवंत आणि वंचितांना न्याय द्यायचा असला गरिबाला तर एवढीच संधी, शेवटी निर्णय त्यांचा आहे. आता दादा साताऱ्यात शिवाजीची वागणूक आलेली आहे, तर तुम्ही जाणार आहे का बघा? आता मला इथून मी रात्रीच चर्चा केली होती त्यांच्याशी, आपण जाऊ म्हणून, राजांकडेही जाऊ म्हणलो होतो. पण आता इथंच 10 वाजले, तिथं 12चा कार्यक्रम आहे, मध्ये लोक आडवीत परत स्वागताला. मग 3 वाजता मी तिथं जाईल, तर सगळा खेळ पांगल. त्यामुळे वापस 14 तारखेच्या नंतर 1 तारीख त्यांना कळवतं असं सांगितलं. वापस पुन्हा वागणं काही बघायला आणि राजांना त्यांनाही भेटतील. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार नाही तर त्यांना आरक्षण मिळालं, ज्यांच्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी तर नाही सापडल्या तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला दिलं जाणार. लग्नाच्या सोयरी की जुळत्या त्या, म्हणून सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आणि त्याची
अंमलबजावणी करण्यासाठी तो कायदा टिकण्यासाठी 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं सरकारनं ठरवलं आहे. त्यासाठी ती काढलेली सगळ्या सोयरींची अधिसूचना आहे. मराठ्यांचं हेच म्हणणं आहे की ताबडतोब तातडीनं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. ते लांबण लावतात म्हणून मराठ्यात रोष निर्माण झाला आहे की जाणून बुजून मराठ्यांचे लोक पोरं मोठे होऊ नयेत म्हणून सरकार जाणून बुजून अंमलबजावणी करत नाही. म्हणून पक्ष सोडून मराठी आता एकजूट झालेत. मोठं करण्यापेक्षा मुलाला मोठं करून या आंदोलनात सहभागी होऊ हे मराठ्याने ठरवलं आहे आणि मराठ्याने हे ठरवावं तरच आपले लेकरं मोठे होतील. नसता आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला मराठी कधीच माफ करणार नाहीत. चलो दादा, धन्यवाद.